अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचा रवा केक कसा बनवायचा ना ते आज आपण बघतोय. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हा केक अगदी सहज तयार होतो. हा केक इतका सॉफ्ट बनतो ना की प्रत्येक घास तोंडात विरघळतो. आंब्याच्या नैसर्गिक गोडव्यामुळे आणि रव्याच्या परफेक्ट टेक्स्चरमुळे हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. मैदा नाही, अंडी नाही, तरीसुद्धा इतका मऊ आणि स्पॉन्जी आणि स्वादिष्ट आंब्याचा केक तयार होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. नमस्कार, मी स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मुलांना लहान बुकेसाठी परफेक्ट असा त्यांच्या आवडीचा मऊ मऊ टेस्टी आंब्याचा रवा केक तयार करायला घेऊयात. रेसिपी जरा देखील आवडली तरी लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. आता या ठिकाणी सगळी मापं मी मेजरिंग कपने मोजून घेतलीत. ही पहिली टीप तुम्हाला सांगते, त्यामुळे परफेक्ट असा आपला हा केक तयार होतो. एक मोठा आंबा घेतला आहे मी, त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. कारण आंब्याचा पल्प आहे ना, तो एकूण जर मोजला तर आपल्याला अर्धा कप एवढा भरेल ना, एवढा आपल्याला लागणार आहे. त्यामुळे मोठा आंबा मी निवडला आहे. आता याचा पल्प मिक्सरमध्ये बारीक करताना याच्याबरोबरच अर्धा कप मी साखर घेतलेली, कारण पिठी साखर न वापरता अशी अख्खी साखर आंब्याबरोबर मी फिरून घेतली मिक्सरला. त्यामुळे छान बारीक पेस्ट प्युरी अशी तयार झाली त्याची. आता ज्या बाउलमध्ये मला आंब्याची बॅटर तयार करायचं आहे त्याच्यामध्येच हा पल्प काढून घेतला. एकूण 1.5 वाटी मी रवा घेते. बारीक फाईन रवा आपल्याला वापरायचा आहे. आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 पल्सवर असं फिरून घ्यायचं, मिक्सर चालू बंद करत, म्हणजे रवा टेक्स्चर असलेलं छान असं याची पावडर तयार होते. सहसा मैदा न वापरता फक्त रवाच मी वापरते, त्यामुळे असं मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. त्यामुळे छान टेक्स्चर येतं केकचं. आता हा रवा आपण आंब्याच्या रसात टाकायचा आणि याच्यामध्ये आता मी सुरुवातीला अर्धा कप दूध वापरते. थोडं थोडं दूध वापरत आपल्याला हे बॅटर भिजून घ्यायचं आहे. एकत्र असं नाही टाकायचं, थोडं थोडं वापरायचं आहे आपल्याला. आता आत्ताचं अर्धा कप दूध टाकून मी भिजून घेतलेलं आहे. उरलेलं पाव कप दूध आपण नंतर वापरणार आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला एकूण पाऊण कप एवढं दूध लागणार आहे, हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. आता याला 20-25 मिनटासाठी झाकून ठेवलं आहे, त्यामुळे रवा छान मुरतो आणि मस्त स्पंजी असा केक आपला तयार होतो. आता टीन मी तयार करून घेतलेलं आहे, त्याला तेलाचा हात लावून मैदा असा त्याच्यात टाकून घेतला आणि स्प्रेड करून घेतलेला आहे आणि मग त्याला टॅप करून घेतला, म्हणजे एक्स्ट्राचा मैदा हा निघाला आहे. भांडं आपलं तयार झालं आहे. इकडे रवा देखील छान फुलून आला आहे, घट्टसर आपल्याला मिश्रण वाटतं आहे. आता ह्या स्टेजला याच्यामध्ये पाव कप एवढं मी पातळ तूप टाकलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. तूप छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मग याच्यामध्ये चिमूटभर मीठ मी टाकलेलं आहे आणि पाव टीस्पून एवढी वेलची पूड टाकलेली आहे. छान एकजीव करून घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये उरलेलं दूध मी टाकलेलं आहे. एकूण पाव कप एवढं दूध आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी म्हटल्याप्रमाणे एकूण पाऊण कप आपल्याला दूध वापरायचं असतं. सुरुवातीला अर्धा कप दूध वापरून मी भिजत घातला होता. आता उरलेलं पाव कप दूध मी वापरणार आहे. हे देखील थोडं थोडं टाकत छान एकजीव करून घेतलेलं आहे. थोडंसं दूध उरू दिले, कारण पुढे मी सोडा वगैरे टाकणार आहे ना, त्याच्यावरती हे दूध वापरणार आहे मी. आता याच्यामध्ये 1 टीस्पून आणि पाव टीस्पून एवढा मी बेकिंग पावडर वापरलेलं आहे आणि पाव टीस्पून एवढा मी बेकिंग सोडा वापरलेला आहे. हे छान एकजीव करून घेतलं. उरलेलं थोडंसं दूध टाकून अगदी सोडा टाकल्यानंतर भरपूर असं आपल्याला फेटत बसायचं नाही, अगदी हलकंसं मिक्स करायचं आहे आणि लागलीच आपल्याला तयार केलेल्या टीनमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. हे सगळं करत असतानाच मी केकसाठी तापवायला देखील कढई ठेवली होती. कढईमध्ये आज आपण हा केक बेक करणार आहेत, त्यामुळे त्याला प्रीहीट करण्यासाठी सुरुवातीलाच मीडियम फ्लेमवरती 10 मिनटासाठी मी ठेवलेली आहे. आता हे केकवरती मी थोडेसे काजू बदाम असे हलके क्रश करून टाकून घेतले आणि 2-3दा असं टॅप केलेलं आहे आणि प्रीहीट केलेल्या कढईमध्ये सुरुवातीला 5 मिनटासाठी हाय फ्लेम आणि अगदी लो फ्लेमवरती 30 मिनटासाठी मी याला बेक करून घेतला आहे. चेक करून पाहिला, छान अशी कोरडी त्याची सुरी टाकून पाहिल्यावर कोरडी निघाली, म्हणजे आपला हा केक तयार झालेला आहे. फुललेला तुम्ही पाहू शकता. आपण बॅटर भरलं त्यावेळेस अर्धा डबा होता, आता मस्त हा मोठा फुल डबा भरून आलेला आहे, म्हणजे छान फुललेला आहे. आता कळा त्याच्या मोकळ्या करून घेतल्या. थोडं कोमट झाल्यावर आपल्याला हा केक डब्यातून बाहेर काढायचा आहे, म्हणजे सहज निघतो. तुम्ही पाहू शकता अगदी सहज निघाला आहे, कुठेही काही करपलेला नाही, कारण परफेक्ट टेम्परेचरमध्ये आपण याला बेक केलेला होता. कलर देखील खूप सुंदर आला आहे आणि मस्त जाळीदार असा हा केक तयार झाला आहे. हाताला खूप सॉफ्ट असा हा केक फील होतो आहे आणि कलर तुमच्या लक्षात आला असेलच, खूप सुंदर आलेला आहे. सगळ्या घरामध्ये छान असा खमंग असा आंब्याचा नॅचरल फ्लेवर असलेला केकचा घमघमाट सुटलेला आहे. दाबून पाहिला ना, खूप असा स्पंजी सॉफ्ट असा फील होतं आहे. तुमचं लक्षात आलं असेलच किती सॉफ्ट असा हा केक आपला तयार झाला आहे, कारण सगळी मापं आपण परफेक्ट मेजरमेंट कपने घेतली होती, त्यामुळे खूप छान परफेक्ट असा हा केक तयार झाला. कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात त्याचे रवे होत नाही, छान असे कट करता आलेले आहेत. बघा किती जाळीदार असा केक आपला तयार झाला आहे आणि खूप मऊ असा झालेला आहे. तोडल्यानंतर देखील अगदी अशी बारीक रवा होत नाही त्याचा, म्हणजे तोंडात टाकल्यावर लगेच हा विरघळतो, कोरडा वाटत नाही खाताना. खूप छान टेस्टी आणि मस्त सॉफ्ट असा हा केक तयार झाला.
बनवायला किती सोपा होता ना, अगदी सहज सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये आपण हा केक तयार केला. सगळं साहित्य मेजरिंग कपने मोजून मापून घेतल्यामुळे परफेक्ट केक आपला तयार झाला. आता यातला अर्धा केक मुलांनी फस्त केला आहे. उरलेला अर्धा केकचे पीस मी अगदी बारीक पातळ पीस कट करते ना, तरी खूप छान असा कट करता येतो आहे. छोटे छोटे पीस करून ठेवलेत मी. हा केक टिकतो देखील चांगला. फ्रीज बाहेर 4-5 दिवस व्यवस्थित आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला ना, व्यवस्थित टिकतो आणि फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकतो. म्हणजे मुलांना मधल्या वेळेमध्ये लहान बुकेसाठी खाण्यासाठी सहज देता येतो. सुट्टींमध्ये ह्या पद्धतीने आंब्याचा सीझन असेपर्यंत मुलांना आपण हा असा मधल्या वेळेचा खाऊ तयार करून देऊ शकतो. तेही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. खूप सॉफ्ट, टेस्टी, स्पंजी, कलरफुल असा घरीच तयार केलेला हेल्दी असा केक आपण मुलांना नक्की तयार करून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते मला जरूर सांगा. चला तर मग अशा छानशा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि हो, रेसिपीला हाईप करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया.